मित्रांनो आज विषय आहे पुन्हा तोच माज कसला आहे तर ऐशो आराम आणि शोन शौकतचा माज आहे। हा माज जेव्हा यांच्या साईटनी निकाल होता तेव्हा पण यांना हाच माज होता। आमच्याकडे गाड्या आहे, बंगला आहे, आमच्याकडे एवढी जमीन आहे की आमच्या 7 पिढ्या बसून खातील एवढा आमच्याकडे पैसा आहे, जमीन आहे आणि इस्टेट आहे। आणि आता ह्यांची पोरं पण भिकाऱ्यासारखे त्या मैदानात, आझाद मैदानात जाऊन परत आरक्षणासाठी तिथे भीक मागत आहेत आणि हा मेसेज व्हायरल करत आहे की आम्हाला आरक्षण हे शिक्षणासाठी पाहिजे आणि आमच्या बराबरी करू नका। आमची बराबरी करायला 7 पिढ्या लागतील, 7 पिढ्या। अरे मग 7 पिढ्या लागतील, मग तिकडे ते आझाद मैदानाला कशाला गेला होता आरक्षणासाठी? मग नका मागू ना आरक्षण। अरे शिक्षणासाठी तरी गरज काय आहे? अरे सत्ता बरेचसे आमदार तुमचे आहेत राजानो, तुमचे, आणि तरी तुम्ही एखाद्या प्रत्येक जातीला डवसता। तुम्ही त्या गोष्टीकडे लक्ष देत नाहीत की तुम्ही एका विशिष्ट जातीसाठी शूद्र आहात। की का कोण आहात तुम्ही? शूद्र। तुम्ही काय मोठे राजे महाराजे नव्हे किंवा कोणते लढाऊ, एवढे मोठे लढाऊ नव्हे। प्रत्येक जातीमध्ये, प्रत्येक धर्मामध्ये सगळे लढाऊ आहेत आणि आता कोणाला वेळ नाही कोणाची बराबरी करायला किंवा कोणाचं उष्टपाष्ट उचलायला। आता जो तो आपली लढाई स्वतःची स्वतः लढतोय आणि प्रत्येक आपल्या क्षेत्रामध्ये सर्व आपलं योगदान देतोय आणि पुढे चाललाय। त्याच्यामुळे असे मेसेज टाकत जाऊ नका रे। कशासाठी हा माज, कुठचा माज? काही गरज नाही। आमच्या 7 पिढ्या बसून खातील, 8 पिढ्या बसून खातील। अरे 7 पिढ्या बसून खातील, मग कशाला गेला होता तिथे भीक मागायला? आता हे शब्द वापरावे लागतात ना तुमच्यासाठी। त्यामुळे तुम्ही हे लक्षात ठेवा, ती आधी तुम्ही शूद्र आहेत ना, ते आधी उच्च स्तरावर जावा, नंतर पुढचं आपण बघू की तुम्ही 7 पिढ्या बसून खातील की 8 पिढ्या बसून खातील। अरे काय राजानो, स्वतःची परिस्थिती बघा अजून काय आहे। फक्त धनदौलत आणि पैशाने, जमिनीने मोठे झालात म्हणजे मोठे नाही झालात, समजलं ना? किंवा एका विशिष्ट जातीमध्ये तुम्ही जाऊन बसलात किंवा एखाद्या धर्मामध्ये जाऊन बसलात म्हणून तुम्ही मोठे नाही झालात। मोठे माणूस कर्तृत्वाने व्हावं लागतं, कर्तृत्वाने। कर्तृत्व तुमचं काय आहे? तर कर्तृत्व अजून तुमचं उर्मटासारखं आहे। 7 पिढ्या, अरे मॅसेज सगळीकडे व्हायरल आहे तो। 7 पिढ्या आमच्या बराबरी नाही का? सोडून द्या रे विषय। राईसमध्ये या कधी मैदानामध्ये, आता लागलेत तुम्ही मैदानामध्ये यायला, तर होतंय सगळं बरोबर होणार। तर असे मेसेज टाकू नका उगाच तरी, ज्याच्या त्याच्या भावना दुखवतील। धन्यवाद मित्रांनो।